आधीला विसरुणी देवी, देवाला विसरल्यावर नरक आहे महाराज, नरक. आणि मग नरकाचा राजा मालक यम आहे. कुणाला म्हणावं यम? ना ज्याच्याकडे दया आहे, ना ज्याच्याकडं माया आहे. त्याच्या एकदा ताब्यात गेलं ना महाराज, मग मारणं काय, तोडणं काय आणि झोडणं काय महाराज, हे तिन्ही एकत्र करतो. कोण? यम. यम. मग पाहत नाही हा कोण आहे. देह देऊन देवाला विसरला. मारणं काय, तोडणं काय आणि झोडणं काय, तिन्हीचा अर्थ वेगळा आहे. मारणं वेगळं असतं, तोडणं वेगळं असतं आणि झोडणं वेगळं असतं. सांगत बसत नाही आता मी. मारतो, तोडतो, झोडतो आणि ते जे शरीर प्राप्त होतं त्याच्यामध्ये मरण नसतं, नुसत्या यातना असतात. मारताना यातना, तोडताना यातना, झोडताना यातना. विसरला देवाला, शिक्षा आहे महाराज ही. नारायणा विसरली संसारी, तया अघोरी घोरवास. जाणता तू गोबार आहे. देवा, देहाला आलेलो आहोत आम्ही, मग काय कर, तुझा विसरण व्हावा. आणि असं जर दान आम्हाला दिलं की मग गुणगायीन आवडे हेची माझी सर्व जोडे. विठोबा रघुमा, जय जय गोपार रघुमाये. टाळी वाजवा. रघुमाये, सर्व जोडे तुकोबार आहे. परमात्मा विठ्ठलाला दान मागतात. त्याचं स्वरूप तुझा विसर न व्हावा. देवाला विसरल्यावर काय होतं याचा विचार आपण केला. देवा, आम्हाला सतत तुझा आठव दे. आणि असा जर दान दिलं तर आम्ही गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवाचे गुण गाईन. कारण परमात्मा हा गुणी आहे. परमात्मा हा गुणी आहे. जो गुणी आहे त्याचे गुण गावेत. जन कीर्तन ठुलय त्याचे गौण आहेत. देव सोडला की बाकी सगळे अवगुणी. परमात्मा गुणी आहे महाराज, अनंत गुण. म्हणून त्याला कधी गुणाची खान, गुणाचा आगर, गुणाचा सागर, गुण लावण्याची खाणी असा गुण आहे. अपार गुणानं, अनंत गुणानं नटलेला हा परमात्मा. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याचे गुण आवडीनं गाऊ. पण अपार गुणानं नटलेला परमात्मा आणि गुण गाण्याकरता जी वाणी आहे ती मात्र मर्यादित आहे. मर्यादित वाणीनं अमर्याद गुणाचं वर्णन कसं करायचं? तुझी या पार नाही गुणा माझी, अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना. एक विज्ञापना पायापाशी माऊलींनी प्रमुख 6 गुण, यश श्रेय औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, असा षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. देवाचे गुण आम्ही आवडीनं गाऊ.
आवडीनं गाऊ बरं का, सवडीनं नाही. सवड वेगळी आणि आवड वेगळी. आवड त्याला म्हणावी ज्याची कधीच तृप्ती होत नाही, पुन्हा पुन्हा त्याचा भोग घेत वाटणं, याला आवड म्हणावी. आम्ही मागही हेच करत होतो, आताही हे करणार आहे, पुढचा जन्मही घेणार आहे, ही आवड आहे. पुन्हा पुढता पुढती आस सेवावी. हे परमात्म्याच्या बाबतीत दोन गोष्टी अशा आहेत, एक परमात्म्याचं दर्शन आणि परमात्म्याचे गुण. देवाला कितीही पहा महाराज, पोट भरत नाही. देवाचे कितीही गुण गा, पोट भरत नाही. आषाढीचा सोहळा झाला महिन्यापूर्वी. एकादशीला दर्शन करण्याचा काहीचा 8 तास असतो. का म्हणले दर्शन झाले किती तास? 32 तास लागले महाराज. 32 तास देवाच्या बारीमध्ये उभारला आणि देवाच्या दर्शनाकरता देवासमोर आला. देवासमोर यायला त्याला किती तास लागले? 32 तास. मग निदान त्याला 32 मिनिटं देवासमोर. किती? 32 सेकंद. 32 सेकंद त्या परमात्म्याला पाहतो ज्याच्याकरता त्यानं 32 तास खर्च केले. त्याचं दर्शन झाल्यावर तिथंच संकल्प करतो पुढच्या वर्षी 40 तास लागले तरी दर्शन घेणार. परमात्म्याचं रूप आणि परमात्म्याचं गुण कितीही गा, धनी न पुरे गुण आवडीनं गाऊ. आणि हीच आमची जोडी. जोडी शब्दाचा अर्थ व्यवहारातली जोडी नाही, बंड्याची आईन मी, ती जोडी नाही. जोडी शब्दाचा अर्थ मिळगत, प्राप्ती, कमाई. हीच आमची कमाई महाराज. मानवी देहामध्ये देवाला आठवणं, गुण गाणं हाच सगळ्यात मोठा लाभ. तो का म्हणे आता लाभ नाही यापरता, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यन्ते नादिकम तत यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरूंनापि विचाल्यते. असा श्रेष्ठ लाभ मिळाल्यामुळे आता न लगे मुक्ती, न लगे संपदा. मोक्ष नको आणि संपदा नको. का नको? ज्याला देवाला आठवायचं आहे त्याला मुक्ती स्वीकारून चालत नाही, आणि ज्याला देवाला आठवायचं आहे त्याला संपदा मिळवून चालत. देवाच्या आठवा करता मोक्ष बाधक आहे. कसा बाधक आहे? मुक्ती ही देवाच्या आठवाला बाधक आहे. कारण एकदा मुक्ती मिळाली की पुन्हा जन्म नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. देवरूप होतो महाराज. देव होऊन देवाचा आठव नाही, देवापासून वेगळं राहून देवाचा आठव. भोग घेण्याकरता भोग्य विषयापासून भोगता वेगळा लागतो. लक्ष द्या. पाणी पाण्याला पिताय का? झाडाची फळं झाडं खातात का? जळ न खाती जळा वृक्षा पुलिया फळा, भोगता तो निराळा तेने गोडी निवडली. भोग घेण्याकरता भोग्य विषयापासून भोगता वेगळा लागतो. मुक्ती स्वीकारल्यावर देव होणं, देव होऊन देवाचा आठव नाही, देवापासून वेगळं राहून. तू स्वामी मी सेवक, उंच पद नीच एक, ऐसे करावे कौतुक नको करू खंडना. असा सेव्य सेवक भाव करून देवाचा आठव. आणि दुसरं असं आहे, मुक्ती स्वीकारली की जन्म नाही, आणि देवा तुझ्या आठवा करता आम्हाला जन्म हवंय. मागही जे जन्म घेतले त्या प्रत्येक जन्मात आम्ही तुला आठवत होतो, हाही जन्मात आठवतोय, आणि पुढचा संकल्प घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. याच्याकरता मुक्ती न लगे. मुक्ती जशी न लगे तशी संपदा न लगे. धन न लगे का नको धन?
जसा मोक्ष बाधक आहे तसा धनही बाधक आहे. ज्याला धन मिळवायचं आहे त्याला देव नाही, जाना त्या निश्चिंती देव नाही. विषयाची मर्यादा आहे महाराज. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती, जाना त्या निश्चिंती देव नाही. इथं वृत्ती शब्दाचा अर्थ वतनदारी आहे. वतनदारी भूमी राज्य धन मिळवतो त्याला देव नाही. देव उग तुकोबारा नलगे संपदा म्हणतात. अनुकूल असताना नलगे. छत्रपती राजे नजराणा घेऊन आले होते महाराज. तुकोबारायंतर मागितला नव्हता, पण तसं वातावरणही तयार केलं नव्हतं. काही माणसं घेत नाहीत पण वातावरण तयार करतात. महाराजांनी तसं काही वातावरणही तयार केलं नव्हतं. स्वतःहून राजा आले, पुन्हा नजराणा दिला महाराज. तो काही साधा नजराणा होता का? पाकिटात घालून दिलेला. देवट्या, छत्री, घोडे, अब्दागिरी महाराज, इनामपत्र, जहागिरी. ऐका, तो नजराणा जर तुकोबाराने स्वीकारला असता तर देहू संस्थान, आमचे देहूचे कीर्तनकार सांगत जुने, बालाजीपेक्षा कैक पट श्रीमंत झाला असता. कारण आता पुणे सगळंच संस्थांमध्ये आलं. नलगे म्हणतात महाराज, धन घेतलं नाही. खरं सांगा, तुकोबाराने नजराणा स्वीकारला असता आम्ही कीर्तन केली असते का? आम्ही कीर्तन, आम्ही हब नाही. संस्थांवर जाऊन बस. नको धन नको. मग तुझा आठव ज्यांच्या संगतीत आहे. संत संग दे सदा, संताचा संग दे. सत्संग हा परमात्म्याच्या कृपेशिवाय नाही. कारण तो कसा आहे, महत् संगस्तु दुर्लभ हो अगम्यो अमोघश्च. केव्हा प्राप्त होतो? लभते पी तत्कृपाय. महर्षी नारद सूत्रात म्हणतात सत्संग दुर्लभ आहे, अगम्य आहे, अमोघ आहे. केव्हा? त्यांना कृपा केली तर शक्य. परी जग जेठे करुणा केली बहु अवघड असे संत बेटी परी जग जेठी. देवा तू आम्हाला संतांचा संग दे की ज्यांच्या संगतीत तुझा आठव सतत राहील. सतत सतत. कारण संत सतत नामचिंतन करतात. मच्चित्ता मदगद प्राणाबोधयंत परस्पर थयंत क्षमाम नित्य तुष्यंती चरमंती. प्रेमे चालीला प्रवाहो नाम ओगल बोला हो. नित्य नामचिंतनात त्यांच्या संगतीत आहे. देवाच्या दानाचं स्वरूप परमात्म्यानं ऐकलं. देव म्हणतात, महाराज तुम्ही मोक्षाला नको म्हणता का? तर जन्म घ्यायचा आहे. आणि जन्म घ्यायचा आहे तर गर्भवास तुम्ही सांगितलेला आहे. अधिभौतिक, आधी आध्यात्मिक आणि अधिदैविक अशा त्रिविध दुःखानं भरलेला हा जन्म. जन्म मृत्यू जरा व्याधीर दुःख दोषानुदर्शनम. असा दुःख स्वरूप गर्भवास तुम्हाला भोगावं लागेल. वेडे नाहीत मुनी. या दुःखाला भिवून तर मोक्षाला गेले. मुनी मुक्त झाले भेने गर्भवास. सोपं नाही महाराज. जन्माला यायच्या आधी दुःख आहे, जन्मल्यावरही दुःख आहे आणि मरतानाही दुःख आहे. आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस दुःखच भोगावं लागतं. त्याला वाटतं कधी जन्म घेईल, पण एकदा जन्माला आल्यावर त्याच्या लक्षात येतं आतल्यापेक्षा बाहेर वाईट आहे, आतच बरं होतं. एवढं दुःख आहे. आणि मरताना सोपं आहे काय? सोपं आहे काय? असं चिंतन आहे भागवतात. जीव देहातून ज्यावेळी जातो त्यावेळी एका वेळी 2 कोटी विंचू चावावे एवढं दुःख आहे. किती? पैसे नाही, विंचू. एका वेळी मरताना एवढे विंचू चावतात. हे मरताना दुःख. यायच्या आधी दुःख, इथं दुःख, जाताना दुःख. महाराज म्हणतात, देवा माझ्याच गाथ्यातलं मला सांगू नको. मला सगळं माहित आहे, पण आम्ही मागतो त्याच्याकरता जर गर्भवास भोगायचा असेल तर खुशाल मनामध्ये शंका न आणता तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला त्याची भीती नाही, भय नाही. जन्म घेता मोक्ष सुखा हनुला था तो का म्हणे सत्ता निकट करू सेवेची. अरे हे जन्म आणि मरण आम्हाला स्वप्नासारखं मिथ्या वाटतं. जन्म मृत्यू स्वप्नासारखे आप त्या नदीसे पारखे.
तुका म्हणे अखंड सुखे वाणी वदे मुखे प्रेम अमृताची. नाममय सेवामय जीवन झाल्यामुळं आम्हाला येतानाही दुःख नाही आणि जातानाही गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयी असता नाम तुझे गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडे. ज्ञानेश्वर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी प्रगट दिनानिमित्त अवतारानिमित्त असणारा हा नामोत्सव उद्या याची सांगता कल्याण होणार एवढा भव्य आणि दिव्य. मला थोडा प्रश्न पडला होता, पावसाचं संकट मोठं आहे महाराष्ट्रात, कमी आहे तुमच्याकडं, आमच्याकडे फार आहे. पंढरीला पाऊस खूप आहे, खूप अति पाऊस आहे. पण महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं छत्र जिथं आहे तिथं काय कमी आहे, काय कमी आहे. माऊलींचा जन्म, माऊलींचा हा उत्सव साजरा करण्याकरता, हे नियोजन साजरं करण्याकरता माऊलीच लागतात, दुसऱ्याचं काम नाही महाराज. हा, माऊलींचा जन्म साजरा करण्याकरता कोण लागतात? माऊलीच लागतात महाराज. महाराज मोठ्या वैभवानं हा सोहळा साजरा करत आहे. मगाशी पाहिलं मंदिर, प्रश्नच नाही. इथं आल्यावर हे सगळं त्यांनी फिरून दाखवलं. भविष्यातले उपक्रम, आयुर्वेदावर महाराजांचा थोडा जास्त भर आहे, काळाची ती गरज आहे. आणि महाराज संप्रदायाच्या चाकोरीला धरून आहे. अपात्र, अनाधिकारी, अयोग्य त्यांना चालत नाही महाराज, कुणाचंही काही चालत नाही. जे ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय यांनी जो नियम धर्म घालून दिलाय महाराज, सेवा करावी ती देवाला मान्य होईल अशी करा. सेवा कोण करत नाही? सगळेच करतात. आपण सगळेच देवाचे भक्त आहोत, पण देवानं म्हणावं हा माझा भक्त आहे, फरक आहे. तुका म्हणे देवा माने ऐसी करू सेवा, देवाला मान्य होईल अशी सेवा करावी. आता तसं नाही चाललं संप्रदाय. तुका म्हणे देवा मन माने ऐसी करू सेवा, ज्याच्या त्याच्या मनानं जसं त्याचं कसंही चाललंय. पण लक्षात घ्या, आपण क्षेत्रात राहणारी माणसं आहोत, आपल्या मागं परंपरा आहे. मोठे महाराज, त्याच्या पश्चात आता महाराज, आपण एका परंपरेशी बांधलेलो आहोत, एका परंपरेचे पाईक आहोत. पैठण क्षेत्रातले रहिवासी आहोत. शांती ब्रह्मनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अशा दोन महात्म्यांच्या संगतीतले आपण राहिलेलो आहोत. त्यांनी जी चाकोरी घालून दिलेली आहे, त्यांनी जो हा परमार्थाचा नियम धर्म घालून दिलेला आहे, त्या नियमात, त्या चाकोरीत राहूनच आपण परमार्थ केला पाहिजे. लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. परमार्थ असावा आपेगावचा, परमार्थ असावा पैठणचा. मला माहिती आहे उशीर झाला भाऊ, 5 मिनिटं हां, सगळ्याला माहीत आहे. ही संप्रदायाची आपल्यावर जबाबदारी आहे. बाकीच्यांनी परमार्थ करणं वेगळं आणि संतांच्या क्षेत्रातल्या आणि पंचकृषीतल्या लोकांनी परमार्थ करणं वेगळं. थोडा अंतर्मुख व्हा. जबाबदारी आपल्यावर संप्रदायाची. आपण कसंही वागलो तर आपला गालबोट तिथं लागतं. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी. स्त्रीचं काही नसतं महाराज, मालकाचं नाव जातं. आपण ज्याच्या सत्तेत राहतो, ज्यांच्या पावन भूमीमध्ये वास्तव्य करतो, त्यांचं नाव मोठं करणं, जाऊ द्या मोठं नका करू, आहे हे सांभाळा, आहे हे सांभाळा. कोण करणार आहे? एवढं जरी सांभाळलं तरी पुष्कळ झालं. झालेली सेवा महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पण करून शेवटी जगद्गुरु तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं, अट्टहासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या.
तुकाराम